2006 को मुंबई की लोकल ट्रेनों में हुई सीरियल ब्लास्ट ने पूरे देश को झकझोर कर रख दिया था। इस आतंकवादी हमले में 200 से अधिक निर्दोष लोगों की जान गई थी और 700 से अधिक लोग घायल हुए थे। 18 साल बाद बॉम्बे हाईकोर्ट ने इस मामले में एक बड़ा फैसला सुनाया है। कोर्ट ने सभी 12 आरोपियों को साक्ष्य के अभाव में बरी कर दिया है। ये निर्णय जैसे ही सामने आया, मृतकों के परिजनों और घायलों के लिए एक बार फिर पुराना जख्म हरा हो गया। वर्षों तक अदालतों के चक्कर लगाने के बाद भी जब न्याय नहीं मिला तो कई परिवारों में निराशा, आक्रोश और भावनात्मक उथल-पुथल साफ देखी गई। 11 जुलाई 2006 को शाम के वक्त समय में मुंबई की लोकल ट्रेनों में 7 सीरियल धमाके हुए थे। ये धमाके मुंबई के उपनगरीय रेलवे नेटवर्क की अलग-अलग ट्रेनों में किए गए थे, जो कि उस समय शहर की जीवन रेखा मानी जाती थी। धमाकों में आरडीएक्स का प्रयोग हुआ था और इन धमाकों में आरडीएक्स का प्रयोग हुआ था और इन धमाकों की योजना एक सोची समझी आतंकी साजिश के तहत रची गई थी। ब्यूरो रिपोर्ट, वीआरएस न्यूज। मीडिया किंवा आजूबाजूचे लोक किंवा असे सगळे जनता यांना शांत करण्यासाठी गव्हर्नमेंटने उचललेलं पाऊल आहे। जसं ते म्हणतात की चौकशी आयोग नेमून टाकू, तशातला हा प्रकार आहे। चौकशी आयोग नेमला म्हणजे शांत, मग त्याच्यानंतर काही होत नाही, तशातला हा प्रकार आहे। आज 20 वर्ष झाले। खरं तर आरोपींना शिक्षा मिळायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही, निर्दोष मुक्तता होते। त्यामागच्या काही भावना आहेत। 20 वर्ष कशा तुम्ही यातना सहन करता? नाही, मी सांगतो ना, माझ्या मनाची पहिल्यापासूनच तयारी होती की याच्यात निर्णय हा फार विचित्र लागणार आहे, किंवा तो आपल्या बाजूने कधीच लागणार नाही। कारण काय आहे की ह्या केसमधली जे लूप होल्स आहे या लोकांनी ठेवलेले, त्याच्यामध्ये कधीही केस सक्सेस होईल असं मला कधीही वाटलं नाही। ज्या ते जीव गेलं त्यांचं काय आता आम्ही हे दुःख सहन करत बसू साहित्यभर, आता काय जवळपर्यंत आहे आम्ही जिवंत तोपर्यंत सहन करायचं। याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो आम्ही? सरकारने जी मदत केली होती ती कशा पद्धतीने वापरली गेली, आठवण कशी ठेवली मुलाची? ते तर मी सांगितलं ना की पहिल्यांदा विहाराला ते हे नाव दिलं, पहिल्यांदा घराला नाव दिलं हर्षल 7-11, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जे कॉम्पेन्सेशन मिळालं ते इथल्या बुद्ध विहारासाठी संपूर्ण दान केलं, आणि ते दान करून त्यांनी त्या लोकांनी देखील त्याची जाणीव ठेवून एका हॉलला नाव दिलं, हर्षल भालेराव सभागृह म्हणून त्यांनी त्याचं नाव देऊन त्याला जिवंत ठेवलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं असं वाटतं का? या संदर्भात जाऊन फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे, परंतु आता ते त्यांना करावंच लागणार आहे ते, कारण ती प्रोसेस आहे, त्या प्रोसेसप्रमाणे ते अपील करणार आणि पुढे जाणार। त्यामुळे आपण त्याच्यात काही करू शकणार नाही, कारण जर मुळातच चुकीचं असेल तर तुम्ही कुठेही गेला तर ते निकाल तोच लागणार आहे। काय सांगाल, या ठिकाणी आज निकाल लागलेला आहे, पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? भावना हेच आहे की सिक्युरिटी टाईट नसल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम जास्त होत आहे। सिक्युरिटी जी पहिली जी होती, किंवा टीसी ट्रेनमध्ये फिरायचे, चेक करायचे, कोणाकडे काय सामान चेक करायचे, ते काहीच करत नाही आता। पहिलं का होत नाही, आता कोणी किती बोजा घेऊन जातात, लगेच किती होऊन जातात, चाललेलं आहे। परत जे सिक्युरिटीला मेट्रोला जे सिक्युरिटी आहे, प्रत्येक वस्तू चेक केली जाते किंवा लोकांना चेक करून पाठवले जातात, तसं काहीच होत नाहीये। परत पेशंटला जे फेरीवाल्यांचे उपद्रव जास्त वाढलेले आहेत, त्याच्यापैकी काही गरजुल्ले वगैरे कोण असतात त्यांना त्रास होतो, त्या लोकांचा पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो। परत आम्ही 11 जुलैला ज्यावेळी बॉम्बस्फोट झालं त्यावेळी ते नेहमी दादरवरून ट्रेन पकडायचे। आता त्या दिवशी त्यांचं युनियनची मीटिंग होती, त्यासाठी ते कॉमिशनला तिकडनं ते आले। मी पण त्यांच्यासोबत नेहमी असं संध्याकाळच्या ट्रेनला दादरवरून पकडायला, पण त्यावेळी मला पण काही लेट झालं होतं म्हणून मी पण नाही गेलो, आणि मग त्यांचं बॉम्बस्फोट दादर ट्रेन सुटला, चर्चगेटवरून ट्रेन आणून कॉमिशनला पकडून ते बॉम्बस्फोट त्यांचा झाला दहिसर आणि बोरलीच्या मध्ये झाला त्यांचा बॉम्बस्फोट त्या गाडीला। मग त्यावेळी आम्हाला काही पत्त्या नव्हतं, त्यावेळी मी मुंबईलाच थांबलो होतो, मला पुढे यायला चान्स नव्हता म्हणून। नंतर ते गाड्या सगळ्या बंद झाल्या, त्यानंतर आम्ही रात्रभर त्यांचे मोठे भाऊ आणि मी, लाते मोठे भाऊ त्यांचे लालबाग राहायचा, ते आणि आम्ही रात्रभर शोधत होतो।
नंतर आमच्या गावच्या लोकांनी म्हणजे आमच्या भावकीतले मुलं सगळ्यांची सगळ्या मुंबईपासून बोरिवलीपर्यंत सगळ्या हॉस्पिटल चेक केल्यानंतर त्यांची आम्हाला बोरिवलीला बॉडी भेटली. म्हणजे ते एकाने पायाच्या नकावरून आमच्या चुलत भावाने शोधली ते बॉडी. त्याच्यानंतर आम्ही मग तिथे गोळा झालो सर्व एकत्र. सरकारकडे काय मागणी करा? सरकारकडे मागणी करू की सिक्युरिटी जी आहे ती काही काळकुच कमी आहे सध्याची, तरी त्याला काहीतरी चांगली सिक्युरिटी मिळावी किंवा मेट्रो सारखी सिक्युरिटी लावावी. आणि मेट्रोला एवढं स्ट्रिक्ट चालतं तसंच स्ट्रिक्ट इथे रेल्वे लोकलला पण असावं. आणि मेन म्हणजे दुसरं काय फेरीवाले प्लस जे स्टेशनला प्लॅटफॉर्मला गरजुल्ले वगैरे कोण कोणी असतात त्यांचा उपयोग जास्त वाढलेला आहे, त्याचं कमतरता व्हावी. म्हणजे